नमस्कार. आज आपण अशा दोन शब्दांबद्दल बोलणार आहोत जे आपण रोजच्या आयुष्यात ऐकतो, पण त्यांचा खरा अर्थ कित्येकांना माहीत नसतो. ते शब्द आहेत रोगाणुनाशक आणि रोगाणुरोधक. डिसइन्फेक्टंट, अँटीसेप्टिक हे शब्द आपल्या कानावर सतत पडत असतात, बरोबर. पण यातला खरा फरक काय आहे हे नक्की सांगता येईल का? चला तर मग आज हा सगळा गोंधळ दूर करूया आणि या शब्दांमागचा नेमका अर्थ काय आहे ते समजून घेऊया. आपल्याला दिसत नाही, पण आपल्या आजूबाजूला अगदी प्रत्येक ठिकाणी एक अदृश्य जग वसतं, सूक्ष्मजीवांचं जग. आणि या जगात निरोगी राहणं हे खरं तर एका युद्धापेक्षा कमी नाही. आज विज्ञानाने खूप प्रगती केली आहे. आपल्याकडे अँटीबायोटिक्स सारखी प्रभावी औषधं आहेत, पण तरीही बुरशी, बॅक्टेरिया आणि व्हायरस यांसारख्या शत्रूंना रोखण्यासाठी या सूक्ष्मजीव विरोधी आणि जीवाणुनाशक पदार्थांचं महत्त्व अजिबात कमी झालेलं नाहीये. मग ते हॉस्पिटल असो किंवा अगदी आपलं घर. तर मग या अदृश्य शत्रूंशी लढायचं असेल तर आपल्याला त्यांची आणि आपल्या शस्त्रांची म्हणजेच स्वच्छतेची भाषा समजून घ्यावी लागेल. चला तर ही भाषा शिकायला सुरुवात करूया. सगळ्यात आधी बघूया डिसइन्फेक्टंट म्हणजे रोगाणुनाशक. हे म्हणजे एक असं केमिकल जे रोग पसरवणाऱ्या सूक्ष्म जंतूंना सरळ सरळ मारून टाकतं. पण इथे एक गोष्ट लक्षात ठेवायला हवी. काही जंतू खूप चिवट असतात. ते स्वतःभोवती एक संरक्षक कवच तयार करतात, ज्याला स्पोर्स म्हणतात. या स्पोर्सवर मात्र डिसइन्फेक्टंटचा प्रभाव पडत नाही. आता येतो दुसरा शब्द, अँटीसेप्टिक म्हणजेच रोगाणुरोधक. याचं कामही जवळपास सारखंच आहे, सूक्ष्मजंतूंना मारणं किंवा त्यांची वाढ थांबवणं. पण यात एक खूप मोठा आणि महत्त्वाचा फरक आहे. अँटीसेप्टिक हे खास आपल्या शरीरासाठी म्हणजे त्वचेसारख्या जिवंत ऊतींवर लावण्यासाठी बनवलेले असतात. ते वापरायला एकदम सुरक्षित असतात. तर हाच आहे तो सगळ्यात मोठा फरक. डिसइन्फेक्टंट वापरायचे ते निर्जीव वस्तूंवर म्हणजे टेबल, फरशी, उपकरणं, आणि अँटीसेप्टिक वापरायचे ते थेट आपल्या त्वचेवर किंवा जखमांवर. अगदी सोपं आहे नाही का? बरं, आता आपण शब्दांवरून प्रक्रियेकडे वळूया. डिसइन्फेक्शन किंवा रोगाणुनाशन म्हणजे काय? तर ही एक अशी प्रक्रिया आहे ज्यामध्ये आपण एखाद्या पृष्ठभागावरचे बहुतेक रोगजंतू नष्ट करतो. इथे बहुतेक हा शब्द मुद्दाम वापरला आहे, कारण सगळे नाही. हा फरक खूप महत्त्वाचा आहे. मग प्रश्न येतो की जर 100% म्हणजे कंप्लीट स्वच्छता हवी असेल तर काय? त्यासाठी जी प्रक्रिया आहे तिला म्हणतात स्टेरिलायझेशन किंवा निर्जंतुकीकरण. ही म्हणजे स्वच्छतेची सर्वोच्च पातळी. यामध्ये त्या चिवट स्पोर्स सकट अगदी सगळ्या प्रकारच्या सूक्ष्मजीवांना संपवलं जातं. विचार करा, ऑपरेशनसाठी वापरली जाणारी उपकरणं ती याच प्रक्रियेतून जातात. म्हणजे बघा, फरक अगदी स्पष्ट आहे. डिसइन्फेक्शन म्हणजे जवळपास 99% स्वच्छता, पण स्टेरिलायझेशन म्हणजे 100% गॅरंटीड स्वच्छता. एकात जवळपास सगळे मरतात तर दुसऱ्यात एकही जिवंत राहत नाही. ठीक आहे, तर व्याख्या आपल्या लक्षात आल्या. पण याचा प्रत्यक्ष आयुष्यात म्हणजे पब्लिक हेल्थमध्ये कसा आणि कुठे वापर होतो हे समजून घेणं जास्त इंटरेस्टिंग आहे. चला बघूया. याची पहिली स्ट्रॅटेजी आहे ज्याला कन्करंट डिसइन्फेक्शन म्हणतात. म्हणजे आजार चालू असतानाच केलेलं रोगाणुनाशन. नावावरूनच कल्पना येते की हे तेव्हा केलं जातं जेव्हा पेशंट आजारी असतो आणि त्याच्यावर उपचार सुरू असतात. हे का करतात तर रोगाचा प्रसार तात्काळ थांबवण्यासाठी. समजा एखादा टायफॉइडच्या पेशंटने वापरलेली चादर असेल किंवा त्याचं मलमूत्र, अशा संसर्गजन्य गोष्टींची लगेचच्या लगेच विल्हेवाट लावली जाते किंवा त्यांना डिसइन्फेक्ट केलं जातं, जेणेकरून संसर्ग तिथेच थांबावा, पुढे पसरू नये. यानंतर येते दुसरी पद्धत, टर्मिनल डिसइन्फेक्शन म्हणजे आजारानंतरचं रोगाणुनाशन. हे कधी करतात? तर जेव्हा पेशंट बरा होऊन घरी जातो किंवा त्याला दुसऱ्या वॉर्डमध्ये शिफ्ट केलं जातं किंवा दुर्दैवाने त्याचा मृत्यू होतो त्यानंतर. याचा उद्देश असतो ती जागा पुढच्या पेशंटसाठी पूर्णपणे सुरक्षित करणं. म्हणजे त्या खोलीतल्या प्रत्येक गोष्टीचं, अगदी प्रत्येक कोपऱ्याचं सखोल निर्जंतुकीकरण केलं जातं. अनेकदा तर फॉर्मलडिहाइडसारख्या तीव्र रसायनांनी धुरीकरण करून अख्खी खोली डिसइन्फेक्ट केली जाते. आणि आता तिसरी आणि खूप महत्त्वाची पद्धत, प्रिव्हेंटिव्ह डिसइन्फेक्शन म्हणजे प्रतिबंधात्मक रोगाणुनाशन. हे म्हणजे आजार होण्याची वाट न बघता, तो होऊच नये म्हणून आधीच उचललेलं पाऊल. हे म्हणजे एक प्रकारे प्रोॲक्टिव्ह उपाययोजना आहे. याचा उद्देशच हा असतो की रोगाला पाय पसरायला संधीच द्यायची नाही. याची उत्तम उदाहरणं म्हणजे आपल्या पाण्याच्या टाक्यांमध्ये नियमितपणे क्लोरीन टाकणं किंवा डेंग्यू, मलेरिया पसरू नये म्हणून डासांची पैदास होणारी ठिकाणं नष्ट करणं. तर मग ह्या सगळ्या पद्धती वापरण्यासाठी आपल्याकडे साधनं कोणती आहेत? चला या कामाच्या हत्यारांवर म्हणजे एजंट्सवर एक नजर टाकूया. यात नैसर्गिक आणि रासायनिक असे दोन्ही प्रकार आहेत. सगळ्यात आधी
नैसर्गिक साधनं. निसर्ग हा स्वतःच एक मोठा डिसइन्फेक्टंट आहे. सूर्यप्रकाश, त्यातली जी अल्ट्राव्हायलेट किरणं असतात ती अनेक सूक्ष्म जंतूंसाठी अक्षरशः प्राणघातक ठरतात. तसंच मोकळी आणि कोरडी हवा, ती सूक्ष्मजंतूंना वाढूच देत नाही. आणि मग येतात रासायनिक एजंट्स जे आपण मोठ्या प्रमाणावर वापरतो. यात 70% अल्कोहोल आहे, क्लोरीन म्हणजे आपलं साधं ब्लीच, फिनॉल आहे, ग्लुटाराल्डिहाइड आहे, अशी अनेक प्रभावी रसायनं आज आपल्याकडे उपलब्ध आहेत. बर, तर मग या सगळ्या चर्चेतून आपल्यासाठी महत्त्वाचे मुद्दे कोणते आहेत? चला एकदा पटकन उजळणी करूया. सगळ्यात महत्त्वाचे फरक लक्षात ठेवा. डिसइन्फेक्टंट निर्जीव वस्तूंसाठी, अँटीसेप्टिक त्वचेसाठी. डिसइन्फेक्शन म्हणजे बहुतेक जंतूंचा नाश, तर स्टेरिलायझेशन म्हणजे संपूर्ण सूक्ष्मजीवांचा नाश, स्पोर्स सकट. आणि याच्या 3 स्ट्रॅटेजीज: कन्करंट म्हणजे आजारापणात, टर्मिनल म्हणजे आजारानंतर, आणि प्रिव्हेंटिव्ह म्हणजे आजार होण्याआधीच. आणि जाता जाता एक विचार करायला लावणारा प्रश्न. आपण जंतूंना मारायला शिकलोय, पण जंतूसुद्धा आपल्या औषधांना आणि रसायनांना प्रतिकार करायला शिकत आहेत. ते दिवसेंदिवस जास्त शक्तिशाली, जास्त रेझिस्टंट होत चालले आहेत. मग ह्या सतत बदलणाऱ्या, हुशार होणाऱ्या अदृश्य शत्रूशी लढण्यासाठी आपल्या पद्धतींना, आपल्या स्ट्रॅटेजींना कसं बदलावं लागेल, यावर विचार करणं गरजेचं आहे.